मॅडम MIP 2026ला सुरुवात झालेली आहे. मोठ्या थाटात उद्घाटन परवा पार पडलं. हां. कसा रिस्पॉन्स आहे 2 दिवसामध्ये? रिस्पॉन्स खूप छान आहे. यंदाचा मिफ आहे तो NFDCच्या परिसरात तर होतच आहे. त्याशिवाय त्यात मराठी फिल्म्स आणि इतर काही फिल्म्स या शहरात अन्य 3 ठिकाणी दाखवल्या जात आहेत. बांद्र्याला सेंट पॉल्स आहे तिथे आणि विलेपार्लेमध्ये पण एका कॉलेजमध्ये ह्या फिल्म दाखवत आहेत. त्याशिवाय रवींद्र नाट्य मंदिर जे आहे प्रभादेवीला तिथे चित्रपट नगरी जी आहे दादासाहेब फाळके चित्रपट नगरी जी महाराष्ट्र शासनाची त्यांच्या वतीने मराठी शॉर्ट फिल्म्स आणि हे कालपासून म्हणजे 16 तारखेपासून 19 तारखेपर्यंत तिथे दररोज मोफत दाखवल्या जात आहेत आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. काल त्याचं उद्घाटन झालं तर त्याला भरपूर म्हणजे अगदी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतले तारे तारकासह सामान्य नागरिक पण आले होते आणि त्यांना त्या फिल्म्स आवडल्या पण. मला स्वतः काही जणांनी मेसेज करून सांगितलं की आम्हाला खूप आवडल्या त्या फिल्म्स आणि त्याच्यासाठी काही चार्ज नाही, लोकांनी तिथे फ्री ऑफ कॉस्ट जाऊन पाहिलेले आहेत. NFDC परिसरामध्ये MIPचं मुख्य कार्यक्रम आहे, फेस्टिवल सुरू आहे. परदेशी काही निर्माते दिग्दर्शक आलेले आहेत शॉर्ट फिल्म संदर्भात, कलाकार पण येत आहे. त्यांच्याकडनं कशा भावना व्यक्त झाल्या? म्हणजे तुम्ही एक ते लोकही आनंदी आहेत. वेगवेगळ्या देशातनं इथे फिल्म्स आहेत. एकूण म्हणजे जवळपास 450च्या आसपास इथे फिल्म्स दाखवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. म्हणजे कॉम्पिटिशन सेक्शन आहे. शिवाय इथे काही होमाज आहे. शिवाय स्टुडंट्स फिल्म्स आहेत. देशातल्या ज्या काही चित्रपट प्रशिक्षण संस्था आहेत, ओडिशामधून आहे, गुवाहाटीमधून आलेली आहे, हरियाणामधली एक कॉलेज आलेलं आहे, आपलं FTI आहे, SRFTI जे कलकत्त्याचं आहे, त्यांच्या स्टुडंट्सने केलेल्या जवळपास 40 एक फिल्म्स इथे दाखवल्या जात आहे. शिवाय फ्रान्स आणि जर्मनीमधल्या पण स्टुडंट्स फिल्म्स इथे आलेल्या आहेत. शिवाय CMIT म्हणजे IFFIमध्ये जो भाग आहे ना की क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो, त्यामधल्या सुद्धा इथे फिल्म्स दाखवल्या जात आहेत. शिवाय मास्टर क्लास आहेत वेगवेगळ्या लोकांचे. इन कन्व्हर्सेशनमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते आणि शिवाय इतरही सेक्शन्समध्ये इथे म्हणजे थिएटर आहेत 3, ऑडी 1, ऑडी 2 आणि RR. ह्या सगळ्या ठिकाणी फिल्म्स दाखवल्या जातात. त्याचं शेड्यूल आहे MIPच्या वेबसाईटवर. त्याच्यामध्ये लोक येऊन मोठ्या प्रमाणात जे कोणी डेलिगेट्स आहेत ते मीडियावाले सगळे त्याचा आनंद घेत आहेत. तुम्ही काय आवाहन करणार MIPच्या माध्यमातून नवतरुणांना फिल्म निर्मिती करण्यासाठी? आता टेक्नॉलॉजी तर इतकीच लोकांच्या सहजपणे हातात आहे. लोकांनी जास्तीत जास्त फिल्म्स बनवायात आणि फिल्म्स बनवणं हा पुढचा भाग झाला. पण डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म कशा असतात त्या संदर्भातलं जे काही इथे बरेच आपले मास्टर क्लासेस असतात त्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि एकूणच विषय कसे तर त्यासाठी त्यांनी आधी MIPसारख्या महोत्सवामध्ये येऊन शॉर्ट फिल्म्स डॉक्युमेंटरी काय आहे त्या क्षेत्रात. आता इथे AIच्या संदर्भात सुद्धा खूप काही गोष्टी चालू आहेत. AIचा वापर कसा करायचा तर ते सगळं शिकून घ्यावं आणि नंतर मोठ्या प्रमाणात फिल्म्स बघाव्यात. त्याचा आता म्हणजे हा जेव्हा महोत्सव आता हा 19वा आहे आणि दर 2 वर्षांनी होतं आहे म्हणजे जवळपास 35-40 वर्षापासून हा महोत्सव होतो आहे. तर जेव्हा हे सुरुवात झाली तेव्हा डॉक्युमेंटरी फिल्म बनवणंसुद्धा अवघड होतं, त्याचं प्रदर्शन करणं अवघड होतं. तेव्हा तर हा महोत्सव त्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा होता. पण आता आपल्याला वेगवेगळे OTT मंच आहेत, YouTube आहे, त्याच्यात तुम्ही फिल्म्स प्रदर्शित करू शकता आणि मोबाईल कॅमेरा प्रत्येकाच्या हातात आहेत. आता हे खूप सोपं झालं आहे. पण तंत्रज्ञानाचा सोपा वापर करून चांगले विषय हाताळणं हे म्हणजे एक संधी आहे असं मला वाटतं. थँक्यू.